पावसाचा हाहाकार, गावांचा संपर्क तुटलाय, घरांमध्ये पाणी घुसलंय, शेती उद्ध्वस्त झाली आहे। मागच्या 100 वर्षात असा पाऊस झालाच नव्हता असा दावा इथले शेतकरी करतायत। ही परिस्थिती फक्त एका गावची नसून बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, बीड, वडवणी आणि केजसह जवळपास सर्वच तालुक्यात जोरदार पावसानं हाहाकार माजलाय। नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। घाटा पिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे। अनेक गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे। आपण नगर बीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत। दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरले, घाट्यामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरले। शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसार त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत। अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। प्रचंड नुकसान झाले, गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेले आहेत। मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु प्रशासनानं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आत्ता आजपर्यंत गेल्या 100-150 वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही। जवळपास नदीची रुंदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या वरती झालेली आहे। हे तुम्ही पाहू शकता, प्रचंड पाणी सगळीकडे त्या ठिकाणी झालेलं आहे। मध्यरात्री झालेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय आणि त्यासोबतच घरांमध्ये जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरलंय। जनावरांसह काही झाडं सुद्धा वाहून गेली आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नद्यांना पूर आला असून पात्राबाहेर आलेल्या पाण्याला सुद्धा जास्त फ्लो आहे। बाहेरच्या गावाशी संपर्क तुटल्यानं अनेक लोक हे गावातच अडकून पडले आहेत। नजर जाईल तिकडं पुराच्या पाण्याचा वेढा इथे नजरेस पडतोय। गावातल्या तरुणांनीच मदतीसाठी पुढाकार घेतलाय आणि पूरग्रस्तांसाठी आता मदत कार्य सुद्धा सुरू करण्यात आलंय। प्रचंड पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। हे सर्व गावातील तरुण मंडळी हे या घराच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे आतमधील ज्वारीची, बाजरीची काही जे पोते असतील ते त्या ठिकाणी अशा गाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिफ्ट करत आहेत। सगळे त्या ठिकाणी मदतीला तरुण वर्ग धावून आलेला आहे, पाहू शकता। आणि ही बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं सुरू आहे। या बाजूला पूर्ण पाणी गेलेलं आहे, या मागच्या घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे, तेही त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावी आणि सर्वतोपरी मदत करावी याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। बीडहून विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।